नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मजुराच्या 11 वर्षाच्या मुलीवर बाकडी नजर. एकट्यात गाठून केलं संतापजनक कृत्य. गप्प राहण्यासाठी दिले 150 रुपये. बंगळुरूमधून एक हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. ज्ञानभारती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. यावेळी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बुधवारी संध्याकाळी पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी आरोपीने तिला फसवून एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेलं. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारानंतर मुलीला गप्प ठेवण्यासाठी आरोपीने तिला 150 रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद मुन्ना असून तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. सध्या तो बेंगळुरूमध्ये बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्यामुळे तो या शहरात राहत होता. आपली मुलगी बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या पालकांना काळजी वाटू लागली. जेव्हा ती घरी आली तेव्हा पालकांनी तिच्या हातात पैसे पाहिले आणि चौकशी केली. पालकांनी विचारल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. यावेळी पालकांनी तातडीनं ज्ञानभारती पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली आहे. दक्षिण पश्चिम विभागाचे DCP यांनी सांगितलं की या प्रकरणात POCSO कायद्याअंतर्गत तसेच बलात्कार आणि लहान बालकांवरील अत्याचाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे. मुलीसाठी तातडीनं वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले की तपास पूर्ण गांभीर्यानं केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दोषीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.